मुंबई शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत महामोर्चा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शांततेत आंदोलन. मुंबई आज दिनांक 26 जुलै 2026 रोजी ठरल्याप्रमाणे मुंबईतील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर या मार्गावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून भाजप सरकारच्या धोरणांविरोधात आपला निषेध आणि जनभावना व्यक्त करण्यात आल्या. शिवाजी पार्क परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. एकजुटीचा संदेश, लोकशाही मार्गाने विरोध आणि शांततेच्या माध्यमातून जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या रॅलीतून करण्यात आला. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. मात्र संपूर्ण रॅली शांततेच्या आणि शिस्तीच्या वातावरणात पार पडली. कार्यकर्त्यांनी संयम राखत लोकशाही मार्गाने आपला विरोध नोंदवला. या रॅलीमुळे मुंबईच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित राजकीय भूमिका आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत झालेल्या या रॅलीने आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रॅली दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रॅली शांततेत पार पडल्याने आयोजक आणि सहभागी कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. विरोध असो वा आंदोलन, महाराष्ट्राची ताकद एकजुटीत. शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत आज उमटला शांततेचा बुलंद आवाज. RPS स्टार न्यूज पत्रकार संदेश उनवरकर. दोस्त है, अपना नाम भी बता देंगे।